आज या ठिकाणी आलो असता इंद्रायणी आणि इंद्रायणीची अवस्था किती भीषणता आहे त्याची सत्यता दिलेलं व्यक्तिमत्व म्हणजेच मसुडे आबा. नमस्कार. नमस्कार. काल जी घटना घडली या घटनेची सत्यता काय आहे? मुळामध्ये आपण प्रशासनाला किंवा सर्व नगरपंचायतीला नगरसेवकांना आपण जागरूक केलं होतं 1-1.5 महिन्यापूर्वी की गेले 1.5 वर्ष झाले त्या कापूरवाड्यातला मेन चेंबर या नगरपालिकेने दुरुस्त करायच्याऐवजी तो चौक झाला तो फोडला त्यांनी. आणि गेले 1.5 वर्ष झाले सातत्यानं ह्या कापूरवाड्यातून सकाळी 7 ते 9 या वेळामध्ये जर तुम्ही या ठिकाणी आला तर तुम्ही उभं पण राहणार नाही. 12 फूट रुंद आणि 100 मीटर लांब अशा मानवी विष्ठेची लेंडकर अरे बाप रे ही ह्या ओढ्यामध्ये येतात. हेच पाणी पुढे मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे जातं. त्या ठिकाणी वारकरी हातपाय धुवायला येतात आणि हे देवचं मलमूत्र तीर्थ म्हणून प्राशन करतोय. लाज वाटते आम्हाला की आम्ही देवकर म्हणून घेण्याची. मग या ठिकाणी आतापर्यंत आळंदी जसं परिस्थितीत सेम आहे देहूलाही तशीच आहे, तर मला सांगा या ठिकाणी प्रशासनाने काय म्हणून जबाबदारी स्वीकारली? आता नगरपंचायत प्रशासनाला हा हादसा घडल्यानंतर जागरूकता आलेली. आपण जे व्हिडिओ पाठवले होते त्याच्या माध्यमातून त्यांनी सर्व सोसायट्यांना त्यांचं सांडपाणी मुख्य सांडपाणी नाल्याला जोडायला विनंती केलेली आहे. त्याच्यानंतर हे ओढ्यामध्ये सोडणारं सांडपाणी बंद करायला सांगितलेलं आहे. याच्यावरती प्रशासन थांबलेलं आहे. प्रशासनाला विनंती आहे जो मुख्य चेंबर तुम्ही फोडलाय तो दुरुस्त करा तातडीनं. आणि जे पंपिंग स्टेशन आपलं कापूरवाड्यातलं आहे ज्यातून पंपिंग होऊन हे पाणी कमानीपाशी जातं आणि कमानीतून मुख्य जलवाहिनीतून मार्गे गायरानात जातं. मग आता इथून पुढे जर येत्या बीजला जर हा सोल्युशन नाही निघाला, यावर काही उपचार नाही झाले तर आपली भूमिका काय आहे? प्रशांतजी आपणही सांगावे आणि आपणही सांगावे. त्यांना आपण डेडलाईन दिलेली आहे. तुकाराम बीजेच्या आधी 4 दिवस 23 मार्चपर्यंत त्यांनी याच्यावरती कारवाई करावी. हे सांडपाणी बंद करावं. नाहीतर 24 मार्चला जेवढे पर्यावरणप्रेमी आहेत ज्यांना खरंच आपल्या इंद्रायणी मातेची इंद्रायणी आईची काळजी आहे अशांनाच आवाहन करतो. बोगस पर्यावरणप्रेमींना आम्ही आव्हानच करणार नाही की आम्हाला चमकोगिरी नको आहे. प्रत्यक्ष आमची इंद्रायणी नदी स्वच्छ सुंदर निर्मळ व्हायला पाहिजे. आलेल्या वारकऱ्याला इंद्रायणीचं तीर्थ म्हणून पाणी पितायला पाहिजे. आणि हे जर प्रशासन करणार नसेल तर जोपर्यंत हा नाला बंद होणार नाही तोपर्यंत त्यांना आम्ही सुट्टी देणार नाही. 24 तारखेला सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत तिथं थांबणार. शासकीय अधिकाऱ्यांना घाम फोडणार आणि येणाऱ्या तुकाराम बीजेला सर्व घाटावरती आलेल्या वारकऱ्यांना जशी आपण तुम्ही गणपती बुडवायला व्यवस्था करता ना तशी व्यवस्था वारकऱ्यांची आंघोळीची करा तरच तुम्हाला आम्ही सुट्टी देणार आहे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे बिस्लरी जे पाणी पितात त्या पद्धतीचं पाणी शासनाने आणून द्यावं? तशी अवस्था नाहीये. ज्यावेळेस तुम्ही तुम्हाला गणपतीचं स्वच्छ पाण्यामध्ये विसर्जन व्हायसाठी तुम्ही कृत्रिम हावची केली की नाही, मग आमचा वारकरी गावचं मलमूत्र पिणार का तीर्थ म्हणून? गावचं मलमूत्र तीर्थ म्हणून पिणार का? अतिशय एवढी दयनीय अवस्था होऊन सुद्धा एकही लोकप्रतिनिधी देहू नगरपंचायतचा या मूळ स्थानावरती आला नाही. लाज वाटली पाहिजे आपल्याला लोकप्रतिनिधी व्हायचे म्हणून घ्यायची. का बरं तुम्ही येऊ शकत नाही का? ही तुमची जबाबदारी नाही का? फक्त टेंडर काढून मोकळं व्हायचं का फक्त पाकिटमारी करायची देहू नगरपंचायतची? अरे बापरे, म्हणजे ही जबाबदारी लोकप्रतिनिधी नाही का? आम्ही पर्यावरणप्रेमी बोंबलून सांगतोय ना. अहो एकालाही संवेदनशील नाही का? 17 नगरसेवक आहे देहू नगरपंचायतचे, पण एकही नगरसेवक नदीच्या घाटावरती आला नाही ना कापूरवाड्यावरती आला नाही. ही शर्मेची बाब आहे. अरे बापरे, ह्या दुःखद घटना बघून अतिशय वाईट वाटतं. बोला सर, काय म्हणताय तुम्ही? नाही, आबाने आता जे सांगितलं ना, इथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, मग देहू नगर परिषदेचे नगरसेवक असतील, इथले आमदार असतील, इथले खासदार असतील, इलेक्शनचा काळ आहे, लक्षात घ्या. याच्यामध्ये जर ही अवस्था असेल तर 5 वर्ष ह्याची अवस्था काय असेल? या माध्यमातून सर्व लोकप्रतिनिधींना आता आव्हान देतो की हे सुधारण्यासाठी प्रयत्न करा. नसेल तर याचा परिणाम येणाऱ्या इलेक्शनवरती नक्की होणार. आता हे एक जन आंदोलन केलं जाईल. इंद्रायणी ही माता आहे. आमच्या जर आईवरती कोणी घालाघात असेल आणि तुमची प्रथम जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही तुम्हाला तिथं काही चेष्टा करायला, मजा करायला किंवा पैसे कमवायला पाठवलेलं नाहीये. तुम्हाला पहिल्यांदा या गोष्टींवरती इमिजिएट ऍक्शन घ्यायला लागेल. आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री जे
स्वतःला म्हणतात की आम्ही हिंदुत्ववादी विचारांचे आहोत, देहू आणि आळंदी हे महाराष्ट्राचे दोन्हीही हिंदूंचे श्रद्धास्थान आहेत. ही या ठिकाणी जर गटर केली जात असेल पवित्र इंद्रायणी माईला, तर केंद्रात आणि राज्यात हिंदुत्ववादी सरकार असून काय उपयोग आहे आणि लोकप्रतिनिधी काय करतात, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणजे आज जर विचार केला तर येत्या कालावधीमध्ये पंचवार्षिकला कुठल्याही सरकारने नद्यांबाबतीत कुठलेही नियम जर नाही पाळले तर मतदान हा विचार करूनच करावं लागेल असं म्हणणं आहे. इथं इतकी घाणेरडी अवस्था आहे की तोंड उघडू शकत नाही, वास सहन करू शकत नाही. आज सकाळी सुधीरजी मुनगंटीवार यांना फोन लावला असता त्यांनी सांगितलं लोकांनी पाणी पिऊ नये. या बाबतीत काय? नाही, लोकांना कळतं, पण जे आज मासे मेले त्यांना कोण सांगणार? आता आम्ही बघत होतो कुत्रे पाणी पित होते, त्यांना कोण सांगणार? पक्षी आहेत, जलचर आहेत, त्यांना तर परत पर्याय नाही ना. त्याच्यासाठी काय होणार? हा गंभीर सगळ्यात विषय. निश्चितच याच्यावर उपाय होणं नितांत गरजेचं आहे आणि हे खूप दुःखजनक बाब आहे की यामध्ये परिवर्तन काळाची गरज आहे.